मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वात मोठा हल्लाबोल केला आहे. जालना येथून एक अत्यंत मोठी धडकवणारी आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे मित्रांनो. मराठा समाजाचे नेते आणि मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा प्रचंड आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांच्या रडारवर आले आहेत राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील. तुमचा मात जिरवण्यासाठी आरक्षण उपसमिती नाही, अशा अत्यंत कडक आणि थेट शब्दात मनोज जरांगे यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जालना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांचा संताप अक्षरशः उफाळून आलेला पाहायला मिळाला. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे का घेतले गेले नाहीत, हा त्यांचा रागाचा मुख्य गाभा होता. आज आपण या संपूर्ण प्रकरणाची अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करणार आहोत. मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठी आंदोलने झाली. काही ठिकाणी मोर्चे निघाले तर काही ठिकाणी रस्ता रोको झाला. या दरम्यान पोलीस प्रशासनाने अनेक मराठा तरुणांवर आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. राज्याच्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना शब्द दिला होता की हे आंदोलनादरम्यानचे गुन्हे सरसकट मागे घेतले जातील. पण प्रत्यक्षात अनेक महिने उलटून ही सर्व गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. तरुण मुले कोर्टाच्या चक्रा मारत आहे. याच आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मनोज जरांगे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण राज्य सरकारला थेट आणि सज्जड दम दिला. ते म्हणाले की सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द दिलेला आहे आणि तो त्यांना पाळावाच लागेल. मी सरकारच्या विरोधात सतत आंदोलने करून आतापर्यंत 850 पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत. देवेंद्र फडणवीस जरी त्यांच्या शब्दांवरून पटले असतील तरी मी बदलणार नाही. मराठ्यांसाठी मी खंबीर आहे. जर राहिलेले गुन्हे मागे घेतले नाही तर मी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेन. थोडक्यात सांगायचे तर सरकारने दिलेल्या शब्दाची आठवण करून देत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. जालना येथे झालेल्या या पत्रकार परिषदेतील सर्वात लक्षवेधी आणि खळबळजनक भाग म्हणजे जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेली सडकून टीका. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. म्हणजेच आरक्षणाचे कायदेशीर प्रश्न आणि आंदोलकांचे प्रश्न म्हणजेच गुन्हे मागे घेणे इत्यादी सोडवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्या समितीवर आहे. पण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जरांगे प्रचंड नाराज आहे. जरांगे पाटील म्हणाले की उपसमितीच्या अध्यक्षांकडून मराठा समाजाला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात आहे आणि ती त्वरित थांबली पाहिजे. समाजाला न्याय देणे ही या समितीची प्रथम जबाबदारी आहे, आपला अहंकार जोपासणे नाही. विखे पाटील हे मराठ्यांना मराठ्यांच्याच अंगावर घालण्याचे काम करत आहेत, अशी टीका करत जरांगे पुढे म्हणाले की मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष करत आहेत. जरांगे यांनी अत्यंत बोचऱ्या भाषेत सांगितले की समितीने गुन्हे मागे घेण्याची शिफारस करणे अपेक्षित आहे, पण समिती काहीच न करता फक्त दात काढते. संतापाच्या भरात जरांगे यांनी विखे पाटील यांची वाटचाल आता समाजाशी गद्दारी करणाऱ्या फितुरांच्या यादीत सुरू असल्याचे मोठे वक्तव्य केले. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जरांगे यांनी 2 स्पष्ट मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. चला ते पाहूया. सर्वप्रथम मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तात्काळ बरखास्त करून टाकावी, कारण ही समिती समाजाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. द्वितीय, स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. केवळ उपसमितीवर अवलंबून न राहता कुणबी आणि मराठा समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, जेणेकरून समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी आणि वेगाने मार्गी लागतील. आता आपण या बातमीचा सखोल अर्थ समजून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांचा हा उद्रेक अचानक झालेला नाही, यामागे अनेक महिन्यांची साचलेली खदगत आहे. जरा मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा, विश्वासाचा अभाव. सरकार आणि आंदोलक यांच्यात आता विश्वासाची दरी निर्माण झाली आहे. सरकार आश्वासने देते पण प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही, असे जरांगे पाटील यांना वाटते. गुन्हे मागे न घेतल्यामुळे तरुणांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. दुसरा मुद्दा, कायदेशीर अडथळे विरुद्ध राजकीय इच्छाशक्ती. गुन्हे मागे घेणे ही एक कायदेशीर प्रक्रिया असते,
त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालयाची परवानगी लागते. हे जरी खरे असले तरी जर सरकारची राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे काम तातडीने होऊ शकते. हा जरांगे यांचा मुख्य युक्तिवाद आहे. तिसरा मुद्दा, आगामी निवडणुकांचे वारे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशा वातावरणात मराठा समाजाची नाराजी कोणत्याही सरकारला परवडणारी नाही. विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि वजनदार मंत्र्यावर थेट फितूर आणि माज असे जळजळीत शब्द वापरले जाणे हे स्पष्ट करते की मराठा समाज आता कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. मित्रांनो, जालनाच्या या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठे वादळ निर्माण केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात बजावले आहे की माझ्या मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे कसे मागे घेतले जात नाही हे मी आता बघतोच. त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे की ते कोणत्याही दबावाखाली बळी पडणार नाही आणि समाजाला न्याय मिळवून देण्याशिवाय ते शांत बसणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचे लक्षवेधी पैलू भविष्यात उलगडतील. आता खरी कसोटी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काय तोडगा काढणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या गंभीर आणि वैयक्तिक आरोपांना कशा प्रकारे उत्तर देणार? सरकार खरोखरच ही उपसमिती बरखास्त करून नवा मार्ग शोधणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा तरुणांवरील राहिलेले गुन्हे लवकरात लवकर मागे घेतले जातील का? जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र पुन्हा एकदा एका नव्या महाकाय आंदोलनाचा साक्षीदार होणार. हे पाहणे अत्यंत रंजक आणि महत्त्वाचे ठरणार. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.